मित्रांनो नमस्कार, जय शिवराय। येत्या 21 तारखेला भैरवनाथ यात्रेनिमित्त भव्य असं कोरेगावकरांचं हिंद केसरी मैदान पार पडणार आहे। सगळ्यांची उत्सुकता शिगेला लागलेली आहे। आज आपल्यासोबत सर्व आयोजक टीम आहेत। आज आपण त्यांची सर्व मुलाखत घेणार आहे। दादा नमस्कार। नमस्कार। काय नाव आपलं पहिल्यांदा? अमरसिंह शाजीराव बर्गे। दादा काय सांगाल, सगळ्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली की कोरेगावकरांचं मानाचं हिंद केसरी मैदान, तर काय सांगाल पहिल्यांदा या मैदानाबद्दल आपण? कोरेगावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांच्या यात्रा उत्सवानिमित्त या ठिकाणी हिंद केसरीचं भव्य असं बैलगाडी शर्यतीचं मैदान या ठिकाणी मंगळवार दिनांक 21/4/2026 रोजी सकाळी 7 वाजता या ठिकाणी संपन्न होणार आहे। बर, आता आपल्या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप कसं असणार आहे? काय या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप जर बघितलं गेलं तर या प्रथम क्रमांकासाठी 1,82,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 81,082 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 61,082 रुपये, पंचम क्रमांकासाठी 51,082 रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी षष्ठम क्रमांकासाठी 41,082 रुपये, सातव्या क्रमांकासाठी 31,082 रुपये, आठव्या क्रमांकासाठी 21,082 रुपये व नवव्या क्रमांकासाठी 15,082 रुपये। त्याचप्रमाणे नऊ विजेता बैलगाडी मालक चालकांसाठी यात्रा कमिटीच्या वतीनं भव्य अशा ढाली मानाच्या ढाली दिल्या जाणार आहेत। प्रत्येक विजेत्याला 2 ढाली असणार? 2 ढाली असणार। बरं, आता मैदानाचं आपल्या स्वरूप सांगा। मैदानाचा पल्ला किती आहे आपल्या? काय या मैदानाचा पल्ला जो आहे तो 900 फूट पल्ला आहे। बर, आणि अंतर काय? फाटीचं अंतर 14 फुटाची एक फाटी आहे। 14 फुटाच्या 12 फाट्या एकसारख्या माप टाकून केली। बाजूला बॅरिकेड किती आहे? दोन्ही बाजूला 500-500 फूट बॅरिकेड आहे। बैलांना खाली थांबण्यासाठी जागा किती आहे? बैलांना खाली थांबण्यासाठी 600 फूट जागा पुढे मोकळी। बरं, आणि खाली गट किती सुटतील? खाली खालनं किमान 5 ते 6 गट सुटतील। मैदानामध्ये समालोचक कोण असतील? या मैदानामध्ये समालोचक जे आहेत ते श्रीमंत निकम, प्रताप तात्या जांजुर्णे, विकास सर जगदाळे आणि मोरे। बरं, या मैदानावर आता आपलं मैदान अगोदर MIDC फाट्यावर भरवतो, पण आता मैदानाचं लोकेशन चेंज झालं, तर मैदानाचं लोकेशन कुठं असणार आता? या मैदानाचं लोकेशन म्हणा गेलं तर कोरेगावतील हिंद केसरी मैदानाची जुनी फाटी या शांतीनगरमधील रेणुका मंदिर च्या मागील बाजू, त्याच पद्धतीनं पंचायत समितीची मागील बाजू आणि एकाम रोडची पश्चिम बाजू, अशा पद्धतीने हे मैदानाचं ठिकाण असेल। आता आपलं हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार पार पडणार आहे का? हो, अखिल भारतीय बैलगाडी संघटना ते ज्या नियम व अटी दिलेत त्या नियमाच्या अटीच्या अधीन राहून हे मैदान पार पडेल। आपल्या मैदानाची प्रवेश फी किती असणार आहे? या मैदानात 1,000 रुपये प्रवेश फी राहील। आणि आता प्रवेश फी झाली, पण आता नोंद कधीपर्यंत असणार आहे आपली, आणि नोंद लॉट्स कधी पडणार ऑनलाईन? काय आपण या म्हणजे बैलगाडी चालक मालकांच्या विनंतीला मान देऊन हे 19 तारखेच्या 1 वाजेपर्यंत ठेवली होती, पण त्यांनी सांगितलं 20 तारखेच्या 10 वाजेपर्यंत नोंद ठेवा। त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही सोमवार दिनांक 20 एप्रिल 10 वाजेपर्यंत ही नोंद ठेवलेली आहे। मैदान सकाळी किती वाजता चालू होईल? मैदान सकाळी 7ला पहिला गट पळेल असे आम्ही नियोजन केलं आहे। तर आता कोरेगावकरांचं हे मानाचं हिंद केसरी मैदान आहे। हिंद केसरी मैदान म्हटलं तर आयोजकांवर एक मोठी जबाबदारी असते, तर आता कसं आयोजकांनी जबाबदारी कशी पार पडली? कारण की हे महत्त्वाचं आपलं मोठं मैदान आहे, तर या निमित्तानं बैलगाडी मालकांना तुम्ही आव्हान काय कराल? आम्ही या बैलगाडी मालकांना एक विनंती आवाहन करतो की आपल्या विनंतीस मान देऊन, म्हणजे पूर्वी आमचं MIDC मैदान असायचं, काही बैलगाडी मालक चालकांची एक विनंती आली की मैदान तुम्ही जुन्या फाटीला घेतलं किंवा काय मैदान याच्यात घेतलं, वर जरा दगडाचा किंवा याचा त्रास होतोय बैलांना, त्यामुळं बैलांची गाडी नोंदायची किंवा येण्याची संख्या कमी होत होती। मग त्यांच्या विनंतीचा मान देऊन आम्ही हे मैदान जुन्या फाटीला खाली घेतलं आहे। तर आम्ही त्यांना विनंती करतो की तुमच्या पद्धतीनं, म्हणजे ह्या मैदानात कुठल्याही पद्धतीचा दगड किंवा अडथळा किंवा समस्या
या ठिकाणी यात्रा कमिटी ठेवलेली नाही. ज्या काही समस्या होत्या त्या ग्रामस्थ यात्रा कमिटीचे सर्व कार्यकर्ते यांच्या माध्यमातून ह्या काढल्या गेलेल्या आहेत. या मैदान तयार करण्यासाठी या जवळजवळ या कोरेगाव नगरीतील कोरेगावच्या पंचकृषीतील 15 GCP गेले 90 तास या ठिकाणी काम करत होते. त्याच पद्धतीनं 12 ते 15 तास पोखल्यांचं ही या ठिकाणी काम झालं आहे. म्हणजे खूप सारं कष्ट करून ही फाटी तयार केली. फाटीचं वैशिष्ट्य काय सांगाल या? ह्या फाटीचं वैशिष्ट्य म्हणजे फाटी रुंदीला चांगल्या पद्धतीने आहे. फाटी जर बघितली तुम्ही तर मैदानात ही केलं तर पहिलं टोक ते शेवटच्या टोकापर्यंत एक समान एका रेषेत फाटी आहे. लांबून येणाऱ्या नंदींसाठी कसं असणार नियोजन? समजा आदल्या दिवशी वगैरे आले तर काय बाय चान्स काय नियोजन असणार नियोजन? लांबून जर नंदी येत असेल तर त्यांना थांबवण्यासाठी इथं ह्या मैदानाच्या पूर्व बाजूला एक 10 ते 12 एकराचे मोकळ्या जागेचं नियोजन केलेलं आहे. त्या ठिकाणी पाण्याच्या टँकरची सोय केलेली आहे. ती जागा पूर्णपणे नांगरट वगैरे असं सफाई करून घेतलेली आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की प्रत्येक मैदानात आपण बघताय की लॉबी टच आपलं पुढं कडनं ज्या गाड्या असतात त्यांना पळण्यासाठी प्रेक्षकांचा खूप त्रास होतो. काही नंदींना मोठे नंदी असतील त्यांना पण त्रास होतो पळताना. तर पब्लिकची काय व्यवस्था करा? पब्लिकला काय आवाहन कराल तुम्ही? कोरेगावचं मैदान एक वैशिष्ट्य आहे. सगळ्यात ह्या कोरेगावचं मैदान यशस्वी करण्याचं योगदान कोणाचं असेल तर आमच्या जी स्वयंसेवकांचं असेल. म्हणजे निकालपंच निकाल देतात किंवा खालचे ही करतात, पण खरं कौशल्य आणि खरं कष्ट हे या मैदानात जे स्वयंसेवक असतात नाही तेच खऱ्या अर्थाने हे मैदान यशस्वी करण्याचा प्रयत्न करतात. आणि हे सगळं श्रेय नाही त्या स्वयंसेवकांना जातात. तो एकही तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणला की कडेच्या गाडीवर अन्याय होतो किंवा येतो, या कोरेगावचे एक वैशिष्ट्य आहे. कोरेगावच्या फाटीत कुठलाही प्रेक्षक येत नाही, कारण त्या पद्धतीनं आमचे स्वयंसेवक काम करत असतात. आणि त्यासाठी आपण बॅरिकेडची व्यवस्था केलेली आहे. प्रेक्षकांना सुद्धा बसण्यासाठी स्वतंत्र गॅलरीची व्यवस्था केलेली आहे. हॉटेल व्यावसायिकांना काय सांगाल? हॉटेल बोला. हॉटेल व्यावसायिकांना एकच सांगायचं आहे की हे जे मैदान आहे ते कोरेगाव रहिमतपूर रोडला आहे. कोरेगाव रहिमतपूर रोडवरून येणारे जे रस्ते आहेत त्यातला मुख्य रस्ता आहे तो आपण आपत्कालीन रस्ता म्हणून राखीव ठेवलेला आहे. जे सगळे हॉटेलवाले आहेत त्यांनी बऱ्यापैकी हॉटेलवाल्यांनी इथं जागा धरलेली आहे. कोरेगावपासून कोरेगाव म्हणजे सातारा पंढरपूर जो रस्ता आहे त्या रस्त्यानं आत येऊन एकंबे रस्त्यावरून म्हणजे आत यायला सगळ्या हॉटेल व्यावसायिकांना भरपूर जागा आहे. हॉटेल व्यावसायिकांनी यात्रा कमिटीनं जे नियम घालून दिलेले किंवा ज्या ठिकाणी सांगितलेलं आहे त्याच ठिकाणी आपापले हॉटेल्स उभी करावीत आणि यात्रा कमिटीला सहकार्य करावे. फाटीबद्दल सांगा जरा. फाटी कशी आहे पहिल्यांदा पळण्यासाठी? हे जे रान आहे कोरेगावचं ते साधारणपणे 900 फुटाची ही फाटी आहे. काळ्या मातीतली फाटी आहे आणि 900 फूट शार्प 900 फूट या फाटीचं अंतर आहे. 14 फुटाची फाटी आहे. त्यामुळं जे आदत किंवा जे छोटे बच्चे आहेत त्यांनासुद्धा पळायला फाटी चांगली आहे. फाटी आमची 2 ते 3 वेळा रोलिंग झालेली आहे. आणि ज्या अफवा उठल्या होत्या की गेली 4 ते 5 दिवस की कोरेगावच्या मैदानात काय परिस्थिती आहे, तर मी तुमच्या माध्यमातून सांगू शकते की कोरेगावचं मैदान हे हिंद केसरी मैदान आहे. या ठिकाणी या मैदानाचं आयोजन आणि नियोजन जे आहे ते आमच्या नावाला साजेसं आम्ही केलेलं आहे. अत्यंत उत्कृष्ट आणि चांगलं मैदान आहे. महाराष्ट्रातील सर्व बैलगाडी चालक आणि मालकांना माझी एवढीच विनंती आहे, आपण बहुसंख्येनं या ठिकाणी येऊन या मैदानाची शोभा वाढवा. मैदान कोणत्या चॅनलवरती लाईव्ह दिसेल आपल्याला? मैदान आपण P3ला लाईव्ह दिसणार आहे आपलं. आणि अजून 1-2 चॅनेलची बोलणी चालली आहेत. विश्वाला एक लाईव्ह दिसणार आहे आणि अजून 1-2 चॅनेलची यात्रा कमिटीची बोलणी चालली आहेत. जास्तीत जास्त हे मैदान महाराष्ट्रात बसलेल्या माणसांना घर बसल्या बघता यावं यासाठी यात्रा कमिटीचं अतिशय नेटकं नियोजन या ठिकाणी चालू आहे. मैदानाचं लोकेशन एक्झॅक्ट सांगा. 4 लोकेशन आहेत मैदानाला. मैदानाचं लोकेशन आहे ते कोरेगाव रहिमतपूर रोडला. तुम्ही ज्यावेळेस येता तिथून 100 फुटावर हे मैदान आहे. कोरेगाव रहिमतपूर रोडला तुम्ही आल्यावर तुम्हाला मैदान दिसेल, समोरच मैदान आहे. नक्कीच खूप साऱ्या तुम्हाला सगळ्या आयोजकांना शुभेच्छा असतील. एक पारदर्शक मैदान आपलं 21 तारखेला पडेल हीच तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा असेल. धन्यवाद सगळ्यांना. थांबा एक